पुन्हा ट्रेंडिंगवर. हो, धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट पुन्हा ट्रेंडिंगवर बुक माय शो वरती आलेला आहे. मी जेव्हा शनिवारी आणि रविवारी पाहिलं तर जवळपास 6,500 ते 7,000 तिकीटची विक्री झाली होती गेल्या 24 तासामध्ये. आणि त्याचाच असर या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होताना दिसलेला आहे. आणि आत्ता मात्र पुष्पा 2ला थोडं बाजूला सरकवून लोक चित्रपटाचा चांगला कंटेंट पाहत आहेत. आणि ह्या चित्रपटामध्ये तो चांगला कंटेंट आहे असं मी कित्येक दिवस सांगत आहे. तर हे सगळं आपण पुढे डिस्कस करणारच आहोत व्हिडिओच्या. आत्ता पुरती किंवा तुर्तास आपण ह्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनकडे वळणार आहोत. मित्रांनो, धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाला लागून एकूण 24 दिवस झाले. चित्रपटाने आपल्या 22व्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 10 लाख एवढीच कमाई केली. आणि चित्रपटाने आपल्या 23व्या दिवशी म्हणजे शनिवारी एकूण 21 लाख एवढी कमाई केली. आणि चित्रपटाने रविवारी म्हणजेच चित्रपटाच्या 24व्या दिवशी 41 लाख एवढी कमाई केली. आणि 41 लाख ही फिगर किंवा हा आकडा काही कमी नाही आहे, कारण चित्रपटाचे शोज खूप कमी होते. आणि तरी पण चित्रपट पुण्यामध्ये जास्तीत जास्त हाऊसफुल असल्यामुळे या चित्रपटाचं जे बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे ते खरंच खूप, रविवारचं जे झालं ते खूप चांगलं झालं. पुष्पा 2 सारखा एवढा मोठा चित्रपट असताना सुद्धा 41 लाख रुपये कमवणं काही खाऊचं काम नव्हतं. आणि ह्या चित्रपटाने ते करून दाखवलं आणि इथून पुढेही करेल. आणि आता आपण जाणून घेऊया त्या चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालं आहे ते झालं आहे 8,91,00,000 रुपये. आणि चित्रपटाचं जे ग्रॉस कलेक्शन झालंय ते आहे 9,15,00,000 रुपये. तर मित्रांनो, सांगायला आनंद होतो की या चित्रपटाने 9 कोटीचा टप्पा आता पार केलेला आहे. आणि लवकरच हा चित्रपट 10 कोटी सुद्धा पार करेल जर का आपण असं सातत्य दाखवलं तर. कमीत कमी शनिवार रविवार तरी तितकीच गर्दी झाली पाहिजे. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं चित्रपट व्हिडिओच्या सुरुवातीला की पुष्पा 2ला आता बाजूला सरकवून थोडे काही लोक आहेत जी कंटेंट चांगला बघायचा आहे. तर माझ्याच ओळखीचे घ्या ना, खूपसे मित्र आहेत माझे ज्यांनी पुष्पा 2 चित्रपट पाहिला पण आपला धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट पाहिलाच नव्हता. मी त्यांना रिकमेंड केलं, काही लोकांनी व्हिडिओज पाहिले, अजून काही यूट्यूबचे व्हिडिओज पाहिले आणि ते चित्रपट पाहायला गेले. आणि त्यांना तेव्हा कळालं की नाही यार, आपला मराठी चित्रपटाचा कंटेंट बेस्ट होता. पुष्पा 2 जरी चांगला असला तरी कंटेंट वाईज आपला धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपटच चांगला होता. आणि म्हणूनच ते गेले सुद्धा. आणि खूप आनंद वाटला की माझ्या बोलल्यावर त्यांनी रिकमेंड केला आणि त्यांना तो चित्रपट आवडला. तर तुम्ही जर का पाहिला नसेल तर पुन्हा एकदा मी विनंती करतो की तुम्ही हा चित्रपट पहा. आणि पुढे येणारे जे मराठी चित्रपट आहेत ते जे इम्पॉर्टंट चित्रपट आहे, श्री गणेशा नावाचा चित्रपट येतो आणि एक #तदैव लग्नम असं काहीतरी नाव आहे. तर इम्पॉर्टंट म्हटलं तर प्रत्येक चित्रपट हा इम्पॉर्टंटच असतो. सो हे सुद्धा चित्रपट पहा आणि असंच बॉक्स ऑफिस कलेक्शन आपल्या मराठी चित्रपटांचं वाढवत राहा, खूप वाढवत राहा. आणि 2025ला आपल्याला असा एखादा चित्रपट भेटू जे ज्याचं कलेक्शन 100 कोटी एवढं झालं असेल. जसा बाई पण भारी देवा 90 कोटीपर्यंत गेला, तसाच एखादा चित्रपट मिळो हीच इच्छा आहे. आणि खूप मराठी चित्रपटांचे कलेक्शन्स हो. तर मित्रांनो, पुढचे त्या 2 चित्रपटाचा रिव्ह्यू आणि जे कलेक्शन्स असेल ते पाहण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा.